अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। मूल तालुक्यातील सरपंच समस्या घेऊन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या दरबारी। चंद्रपूर। आज दिनांक 3 एप्रिल 25 रोज गुरुवारला मूल तालुका सरपंच संघटनेच्या वतीने माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांना विविध समस्याविषयी निवेदन देण्यात आले। मूल तालुक्यात सन 23 ते 24 व 24 ते 25 या आर्थिक वर्षात मूल तालुक्यात अंदाजे 3500 जवळपास घरकुल मंजूर झाले, परंतु मागील 2 वर्षापासून रेती घाट लिलाव न झाल्याने संपूर्ण घरकुल बांधकाम अपूर्ण आहेत। त्या संपूर्ण घरकुलला 2018च्या शासन निर्याप्रमाणे 5 ब्रास रेती मोफत देण्यात यावे। तसेच मागील 2 महिन्यापासून मूल तालुक्यातील जवळपास 40 गावचे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व ग्रीड पाणी पुरवठा योजनेचे पाणी पुरवठा बंद आहे। ते पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात यावे। तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे बंद झालेले अकुशल व कुशल काम परत सुरू करावे अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या। त्या मागण्याविषयी माननीय श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी तत्काळ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व कार्यकारी अभियंता बोहरे यांना कॉल करून त्या समस्या लवकरात लवकर पूर्ण करावे असे आदेश देण्यात यावे असे सांगितले। हे निवेदन देताना तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच हे बहुसंख्य संख्येने उपस्थित होते। जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम। माननीय माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांना भेटून आज महिलांच्या समस्या संदर्भाने सोबतच अधिकाऱ्यांवर एक वचक असावा या संदर्भाने चर्चा करण्यात आल्या आणि पाण्याची जी मूळ समस्या आहे त्याच्यावर आज संपूर्ण तोडगाविषयी चर्चा सत्र भरवण्यात आले। याबद्दल आम्ही संपूर्ण महिला सरपंच तसेच संपूर्ण तालुक्यातील सरपंच लोक आभारी आहोत। धन्यवाद। आज दिनांक 3/4/2025 रोज गुरुवारला मूल तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीने माजी आमदार श्रीमती शोभाताई फडणवीस यांना मूल तालुक्यातील घरकुल लाभार्थी आहे त्यांना ज्यांना घरकुल मिळालेले आहे त्यांना शासन निर्णयाप्रमाणे 5 ब्रास रेती ही विनाशुल्क मिळावी। तसेच मूल तालुक्यात मागील 2 महिन्यापासून सर्व पाणीपुरवठा योजना बंद आहे, त्या सर्व पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू कराव्या आणि सर्व मूल तालुक्यातील जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारचे निवेदन मूल तालुका सरपंच संघटनेच्या वतीने माननीय माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांना देण्यात आले। या सरपंच संघटनेच्या मागण्यांमधून त्यांनी परस्पर आमच्या समोर सन्माननीय CO साहेब तसेच पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांना फोन लावून या दोन्ही समस्या तात्काळ सोडवण्याचे त्यांना फोनवर संवाद साधला आणि त्या समस्या तात्काळ सोडवल्या जातील असे त्यांनी आश्वासन दिले।